नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय इयत्ता 12वी मित्रांनो, बोर्डाचा पेपर चिटणीसाची कार्यपद्धती एस-पी या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. प्रश्नपत्रिका एस-पीची नेमकी कशी असेल यावर आज आपली चर्चा असणार आहे. कशा प्रकारे स्वरूप असतं प्रश्नपत्रिकेचं आणि नंतर आपण येत्या 2-3 दिवसामध्ये आपण इतर बाकीच्या सगळ्या घटकांवरती आपण चर्चा करणार, जेणेकरून आपले संपूर्ण रिव्हिजन होईल. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण कुठल्या प्रकारचे प्रश्न कसे विचारले जातात ते समजून घेऊयात. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्हाला एस-पीच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील इम्पोर्टंट सर्व बोर्डाच्या, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही एस-पी आणि इतरही विषयांच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकताय. तर बघा, या ठिकाणी आपल्याला पहिला जो प्रश्न आहे तुमचा असणार आहे बघा. पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक पहिला जर बघितला, तर एकूण त्याच्यामध्ये 4 प्रश्न असतात बघा. पहिल्यातला अ, पहिल्यातला ब, पहिल्यातला क आणि पहिल्यातला ड. अ, ब, क, ड असे 4 उपप्रश्न असणार आणि या उपप्रश्नामध्ये जर का तुम्ही पाहिलं, तर या उपप्रश्नांमध्ये आपल्याला साधारणतः इथे 4 जे आहे त्याच्यामध्ये पहिला आहे विधाने पूर्ण करा. त्याचबरोबर विधाने पूर्ण करा. त्याचबरोबर तुम्हाला जोड्या जुळवासारखा प्रश्न असेल किंवा चुकी बरोबर असेल किंवा गटात न बसणारा असेल. इथं प्रत्येक प्रश्नाला 5 मार्क आहे किंवा याचबरोबर तुम्हाला विधाने पूर्ण करा असा शब्द असा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर एका वाक्यात उत्तरे लिहा किंवा कंसामधला योग्य पर्याय निवडून तुम्ही उत्तरे लिहा किंवा अधोरेखित शब्द दुरुस्त करून लिहा. अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. परंतु जास्तीत जास्त तुम्हाला पहिला प्रश्न हा रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून विधाने पूर्ण करा असा असतो, ज्यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. जोड्या-जुळवामध्ये सुद्धा चांगले मार्क मिळतील. चुकी बरोबर, गटात न बसणारा शब्द असे हे 4 प्रश्न आहेत जे 20 मार्काला आहे. त्याच्यामुळे पहिला जो प्रश्न आहे तो 20 मार्काला असतो आणि या पहिल्या प्रश्नामध्ये 20 पैकी 20 मार्क तुम्हाला पडू शकतायत. जर तुम्ही जुन्या काही प्रश्नपत्रिका पाहिल्या, त्यातल्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. इथे तुम्हाला 20 पैकी 20 मार्क मिळू शकतात. दुसरा जो प्रश्न आहे आपला, या दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला संज्ञा स्पष्ट करा किंवा संकल्पना स्पष्ट करा असा आपल्याला प्रश्न असतो. याच्यामध्ये एकूण 6 तुम्हाला संज्ञा दिल्या जातील किंवा 6 संकल्पना दिल्या जातील. जसे की मंदीवाला म्हणजे काय? वित्त गुंतवणुकीचा निर्णय, कर्जाऊ भांडवल, त्याचबरोबर हक्क भाग, प्राथमिक बाजार अशा प्रकारे तुम्हाला संज्ञा दिल्या जातील किंवा संकल्पना दिल्या जातील. त्याच्यापैकी 6 पैकी तुम्हाला 4 प्रश्नांची उत्तरं लिहायची ओके. याच्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही घटना दिल्या जातील. त्याचबरोबर किंवा काही प्रसंग दिले जातील आणि त्या घटना आणि प्रसंग यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि त्या घटना आणि प्रसंगाविषयी तुमचं मत या ठिकाणी लिहायचं आहे. जसं की साई कंपनी लिमिटेड एखादी कुठली कंपनी असेल, त्यांनी अंतरिम लाभांश देण्याचं निश्चित केलेलं आहे. मग बाबा त्याच्यामध्ये काही प्रश्न आहे. पहिला प्रश्न असा असू शकतो, की पुरेशा नफ्याअभावी ₹5 प्रतिभाग लाभांश देण्याचा संचालक मंडळाचा निर्णय योग्य आहे का? किंवा एखादा असा प्रश्न असेल, की संचालक मंडळ मुक्त राखीव निधीतून लाभांश देऊ शकते का? त्याचबरोबर संचालक मंडळ भांडवलातून लाभांश जाहीर करू शकते का? अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न असू शकतात. म्हणजे एखादा घटना दिली जाईल किंवा एखादा प्रसंग दिला जाईल आणि त्याचा अभ्यास करून तुम्हाला उत्तरे लिहायची आहेत. सोपे प्रश्न असतात इथे. एकूण 3 तुम्हाला हे प्रसंग दिलेले असतील. त्या 3 प्रसंगांपैकी 2 प्रसंगांवरच्या प्रश्नांची उत्तरे लिहायची. 6 मार्काचा प्रश्न आहे. प्रत्येक प्रसंगावर तुम्हाला 3 प्रश्न दिले जातील. प्रश्न चौथा जो आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला फरक स्पष्ट करायचे आहेत. कुठले 3? 4 दिले जातील. 4 पैकी 3 फरक स्पष्ट करायचे आहेत. एकूण 12 मार्काचा प्रश्न आहे. एक प्रश्न तुम्हाला साधारणतः 4 मार्काला आहे, लक्षात घ्या. यानंतर 5वा प्रश्न, ज्यामध्ये तुम्हाला थोडक्यात उत्तरे लिहायची आहेत. जसं की 3 पैकी तुम्हाला 2 लिहायचे आहेत. 3 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी 2 लिहायचे. जसं की भाग प्रमाणातील तपशील विशद करा. या प्रकारचा प्रश्न तुम्हाला 4 मार्काला विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर गुंतवणूकदारास भाग पेढी पद्धतीचे कोणतेही 4 फायदे स्पष्ट करा. म्हणजे गुंतवणूकदारास भाग पेढी पद्धतीचे 4 फायदे आपल्याला स्पष्ट करायचे आहेत. त्याचबरोबर ठेवीची ठेवीची स्वीकृती बाबतीच्या कोणत्याही 4 अटी व शर्ती आपल्याला लिहायच्या आहेत. तर अशा प्रकारे इथं तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. 4-4 मार्काचे 3 प्रश्न विचारले जातील. त्याच्यापैकी तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. प्रश्न 6वा जो आहे त्याच्यामध्ये विधाने सहकार्याने स्पष्ट करायचे आहेत तुम्हाला. 4 पैकी कुठलीही 2. एकाला 4 मार्क आहेत. जसं की अ, अग्रहक्क भागांना मतदानाचे सर्वसाधारण हक्क नसतात, हे स्पष्ट करा. त्याचबरोबर कर्ज रोख्यांची विक्री करताना कंपनीला कर्ज रोखे विश्वस्तांची नेमणूक करावी लागते. हा एखादा प्रश्न असेल. हे कारण स्पष्ट करायला सांगितलं जाऊ शकतं किंवा लाभांश कंपनीच्या नफ्यातून दिला जातो, हे स्पष्ट करा. त्याचबरोबर डिपॉझिट ही सहज आणि जलद भाग हस्तांतरण करते.
हा प्रश्न जो आहे याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. याचं कारण तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. यानंतर 7वा जो प्रश्न आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मोठे प्रश्न असतात. जवळपास 5-5 मार्काचे तुम्हाला इथं दिले जातील. एकूण 5-5 मार्काचे 3 प्रश्न दिले जातील आणि त्या 3 पैकी तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. आणि शेवटचा जो प्रश्न आहे, त्याच्यामध्ये 8 मार्काचा प्रश्न आहे हा. सगळ्यात मोठा, जास्त दीर्घोत्तरी प्रश्न आहे असं आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न दिले जातील आणि त्या 2 पैकी तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. जसं की भाग भांडवलाचे वर्गीकरण स्पष्ट करा, असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. कर्ज रोख्यांची व्याख्या लिहा व त्यांची वैशिष्ट्य स्पष्ट करा. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी 4 मार्काला विचारला जाऊ शकतो. तर एकंदरीत असं आपल्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असणार आहे. तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी ही व्हिडिओ आवडली असेल, हिचा फायदा झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आता येत्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत आपण एस-पीच्या. तर त्या पुढच्या सगळ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचाव्या असं वाटत असेल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला एस-पीच्या तुम्हाला जर का काही प्रश्नपत्रिका हव्या असतील जुन्या, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी प्रश्नपत्रिकांची लिंक दिली 12वीच्या, तर त्यावर क्लिक करून तुम्ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्या. आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. बाय मित्रांनो. धन्यवाद सर्वांना.